हॅलो फ्रेंड्स, आम्ही होळीच्या सुट्ट्यामध्ये गोव्याला जात आहोत. तुम्ही बघू शकताय पुण्याचं रेल्वे स्टेशन आहे आणि गोव्याला जाण्याकरता तर डायरेक्ट ट्रेन अवेलेबल नसते. आमची पूर्ण एक्सप्रेस होती जी की 11ला होती रात्री आणि मडगावपर्यंतच होती आमची. तर आम्ही वाट बघत आहोत. तुम्ही बघू शकता ही सकाळचा व्ह्यू होता. आता गोव्याला जायचं म्हटलं की आपल्याला 1-2 स्टेट क्रॉस करावं लागतं. तर हा कोकण पट्टा आहे. आता कोकण म्हटलं की सगळीकडे हरियालीच असते. तुम्ही बघू शकता ट्रेनमधनंच मी व्हिडिओज काढले होते. हे बघा, आणि जास्त कोकणमध्ये म्हटलं आणि केरलाला म्हटलं तर सर्वात जास्त ते असतात नारळाची झाडं. ते पूर्ण तुम्ही बघू शकता. आता एकच म्हणजे वाट पाहायची इच्छा होती, ती म्हणजे धबधबा, जो की दूधसागर आहे. हे बघा, आपल्याला धबधबा पाहायसाठी 11 टनेल म्हणजे 11 बोगदे पास करावं लागतं. ते बघा, यांनी किती सेफ्टी केलाय, खूप सेफ्टी बाळगली हे तुम्ही बघू शकता. हे बघा, हे म्हणजे कशाचीच भीती नाही, पडू पण नाही शकत, काहीच नाही. आता दूधसागर धबधबा काहींना माहिती असेल, काहींना नाही माहिती, जो की चेन्नई एक्सप्रेसमध्ये तुम्हाला म्हणजे बघितलाच असेल. हे बघा, फायनली आला. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती छान वाटते पाहायला. हे बघा, मार्च महिना होता म्हणून थोडं पाणी कमी होतं. एरवी जर तुम्हाला खूप म्हणजे चांगलं बघायचं असेल तर पावसाळा खूप बेस्ट आहे. आपल्याला दोन्ही साईडनी काढता येते फोटोज, व्हिडिओ, कारण ट्रेन दोन्ही साईडनी पास होते. हे बघा, हे जेव्हा ती टर्न होते हा त्यावेळेसचा मी व्हिडिओ काढला आहे. तुम्ही बघू शकता किती छान वाटते. जर तुम्हाला धबधबा बघायचा असेल तर प्लेन ऑप्शन नाहीये, तर ट्रेनच आहे. हे बघा, फायनली आपण मडगावला पोहोचला आहे. हे मडगावचं रेल्वे स्टेशन आहे. बघा, तुम्ही बघता येईल. हे बाहेरचं आहे. सुस्वागतम, वेलकम. तिकडनं आपण कॅब वगैरे बुक करू शकतो. ते रेट थोडेफार जास्त सांगतात, आपण कमी जास्त करू शकतो. तर बघा, आमची कॅब बुक झाली आहे. फायनली आम्ही जात आहोत मडगाववरनं कलंगूटला. अर्धा तास तरी लागतो, म्हणजे 17 ते 18 किलोमीटर असतं, पण अर्धा तासमध्ये आपण पोहोचून जातो. हे बघा, हे तिथलंच आहे. मडगाववरनं निघालो होतो आम्ही, तिथला व्ह्यू आहे. रोड वगैरे खूप छान आहे. ओके, बाय बाय, थँक्यू.